नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आपला हा SMS आलेलाच आहे आणि तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर अगदी मी गव्हर्नमेंटचा किती कट ऑफ एक्सपेक्टेड जाऊ शकतो अगदी लास्ट राऊंडचा तो सांगितलेला आहे SMS नंतर। आणि आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत SMS नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे अगदी कॅटेगरीनुसार मी तुम्हाला पूर्णपणे काढून दाखवते, म्हणजे लक्षात येईल की आपण त्या रेंजमध्ये येत असाल तर तुम्हाला नक्कीच इथे लास्ट राऊंडला सेमी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज ह्यावर्षी मिळणार आहे। तर अगदी प्रथम मी तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे मी काढून दाखवते, तुम्हाला लक्षात येईल। तर हा लास्ट राऊंडचा मी कट ऑफ सांगत आहे, लक्षात घ्या। आपण त्याला थर्ड राऊंड असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 472 एवढे जर मार्क येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे यावर्षी, ओके, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर समजा जर EWSची जर त्याच्यामध्ये आलं यावर्षीपासून जर कन्सिडर केलं तर तिथं सुद्धा त्या विद्यार्थ्याला सुद्धा 470 पर्यंत सुद्धा जर कट ऑफ आला तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज लास्ट राऊंडला मिळणार आहे। आणि त्यानंतर जी कॅटेगरी इथे काढलेली आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी 472 पर्यंत सुद्धा तुमचा एवढं जर रेंज येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला सुद्धा सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे लास्ट राऊंडला। आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तोच कट ऑफ राहणार आहे 472। त्याही विद्यार्थ्याला अगदी एवढ्या मार्कपर्यंत येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे लास्ट राऊंडला। आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी 415 पर्यंत सुद्धा येत असतील तुमचे मार्क तरी सुद्धा तुम्हाला लास्ट राऊंडला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज यावर्षी मिळणार आहे SC कॅटेगरीला। आणि त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 320 पर्यंत सुद्धा तुमचा जर स्कोर येत असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी सेमी गव्हर्नमेंटचं ह्यावर्षी कॉलेज मिळणार आहे लास्ट राऊंडला ST कॅटेगरीच्या। आणि त्यानंतर जी कॅटेगरी ते मी दाखवत आहे VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 455 पर्यंत सुद्धा तुम्हाला जर स्कोर येत असेल तरी सुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी 440 440 पर्यंत सुद्धा तुमचा जर स्कोर येत असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा थर्ड राऊंडला तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं ह्यावर्षी कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर जो मी तर कट ऑफ काढलेला आहे तर NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 472 एवढा जर तुमचा स्कोर येत असेल तर सुद्धा NT2च्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळणार आहे सेमी गव्हर्नमेंटचं। आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 473 to 474 पर्यंत सुद्धा तुमचा जर येत असेल कट ऑफ तरी सुद्धा तुम्हाला त्या यावर्षी थर्ड राऊंडपर्यंत सेमी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज यावर्षी मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला आपापल्या कॅटेगरीनुसार लक्षात आलं असेल की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला पाहिजे असेल तर अगदी लास्ट राऊंडपर्यंत सुद्धा तुमचा हा कट ऑफ येत असेल तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी 100% सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। तर हा मी पूर्णपणे कट ऑफ हा थर्ड राऊंडचा सांगितलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। त्याही विद्यार्थ्यांना लक्षात येईल की आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला यावर्षी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही। तर अगदी तुम्हाला जर काउन्सिलिंग पार्टिसिपेट करायचं असेल, चॉईस फिलिंग पूर्ण पाहिजे असेल, अगदी कॉलेज अलाउट होईपर्यंत पूर्ण मार्गदर्शन आमच्यामार्फत पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी कनेक्ट राहा। आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी काउन्सिलिंग आमचं घेऊन अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।